नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आता घड्याळात वाजलेले आहेत 7:30 झालेले आहेत। तर मस्त गुलाबी थंडीची सगळीजण मजा घेत आहेत। घरात सगळीजण झोपलेली आहेत। मिस्टर पण आता थोड्या वेळाने उठतील आणि ते सुद्धा ऑफिसला जायचे आहेत। सो मला आता टिफिन बनवायचा आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे की हर्षीच्या पायाला प्लास्टर आहे। सो त्याच्यामुळे आता माझं खूप लवकर उठणं खरं होत नव्हतं, परंतु नंतर मी विचार केला की चला हाच टाइम आहे की मी वॉकला जाऊ शकते, कारण रोज हर्षीची जी शाळा आहे ती असते म्हणजे 7:15ला आमच्याकडे व्हॅन येते बिल्डिंगच्या खाली आणि 7:15ला हर्षित व्हॅनने स्कूलला जायला निघतो आणि तो उठतो 6:45ला। अर्ध्या तासात आमची जी काय तारेवरची कसरत चालू असते, म्हणजे टिफिन दे, हे दे, त्याचं खूप चालू असतं। तरी तो रात्री त्याला मी नेहमी सांगत असते की आपलं सगळं आवरून ठेव। तो आवरतं सुद्धा, परंतु ऐन टायमाला माझं आय कार्ड कुठे ठेवलंय, अरे माझं आता आय कार्ड मिळतं, म्हणजे खूप घाई गडबड चालू असते त्याची। आता मी नाश्त्यामध्ये बनवणार आहे भुर्जी आणि चपाती, कारण आज विचार केला आहे की हर्षितसाठी सुद्धा, कारण त्या तुम्हाला माहिती आहे की त्याला फिश खूप आवडतं। आमच्या घरात ऑलमोस्ट नॉनव्हेज सगळ्यांनाच आवडतं, फिश आणि चिकन शिवाय, म्हणजे जे वाराचे दिवस असतात त्या दिवशी फिश आणि चिकन असं लागतंच आम्हाला। कधी कधी असंच होतं की काहीच नसेल तर कमीत कमी अंड्यावरती आमचे दिवस जातात। तर आज मी विचार केला आहे की काहीतरी वेगळं बनवायचं। फिश तर तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे। सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे मालवणी पद्धतीत चिकन आणि वडे। तर आता मी किचन मधलं कारण मिस्टरांचं ऑफिसला जायचं आहे त्यांना, त्यामुळे त्यांचा डबा बनवते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते। तुम्हाला दाखवते की मी आता काय काय आणलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते काय काय आहे ते। नंतर हे आहे लिव्हर, थोडंसं ओल्या चिकनमध्ये टाकण्यासाठी मी थोडंसं लिव्हर घेतलं, कारण हर्षितला थोडंसं आवडतं त्याच्यामुळे। आणि हे आहे चिकन। इथे मी 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे आणि ह्याचे मीडियम पीसेस करून घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम हे सगळं मी धुवून घेते, वॉश करते आणि त्याच्यानंतर जो जे मसाले ह्याला लावायचे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते। तर सुरुवात करते आता चिकन बनवायला। तर आता चिकन साफ करून झालेलं आहे, तर तुम्हाला मी दाखवते आता साफ केलेलं चिकन आणि त्याला जे मॅरिनेट करायचं आहे ते कशा पद्धतीत मॅरिनेट करायचं आहे। तर याच्यामध्ये मी घेतलेलं आहे चिकन आणि हे आहेत लेग पीस, त्याच्याशिवाय ही आहे कलेजी। आणि सर्वप्रथम त्याच्यात मी घालणार आहे हा आहे लाल तिखट। मी याला पूर्ण लाल तिखट मी घेतलेलं आहे, इथे 2 चमचे मी लाल तिखट घेते, हे कलरसाठी आहे लाल तिखट। आणि त्याच्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे मीठ पण मी आता थोडंसंच लावून घेणार, फक्त मॅरिनेट करतोय म्हणून 1 चमचा मी इथे मीठ घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर ही आहे आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट। तर ही जी पेस्ट आहे ना ती फार महत्त्वाची आहे। तर माझ्याकडे नेहमी ही अशी पेस्ट केलेलीच असते, कारण पटकन काही करायचं असेल तर ती लागते म्हणून। तर इथे मी ती 2 चमचे घेतलेली आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेते। आणि हे सर्व मिक्स होईपर्यंत, म्हणजे हे सर्व मॅरिनेशन होईपर्यंत मी बनवून घेणार आहे वाटण। वाटण पण खूप सोपं आहे, म्हणजे तो वाटण होईपर्यंत, म्हणजे भाजून ते थंड होईपर्यंत हे व्यवस्थित मॅरिनेट होईल। याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी लागतील। काही जण याच्यामध्ये दही पण घालतात, परंतु जेव्हा मालवणी चिकन बनवलं जातं त्याच्यामध्ये दही नाही वापरत, पण जर तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला दही हवं असेल तर तुम्ही घालू शकता। परंतु जे ऑथेंटिक मालवणी चिकन बनवलं जातं त्याला मॅरिनेशनच्या टायमाला दही नाही लावलं जात। ते पंजाबी जे पदार्थ बनवले जातात ऑलमोस्ट त्याला दही लावलं जातं मॅरिनेशनला। मालवणी जे प्रकार असतात, म्हणजे आज मी जे बनवते ते मालवणी ऑथेंटिक चिकन बनवते, तर त्याच्यामध्ये दह्याचा वापर नाही केला जात। सो आता हे थोडा वेळ मी मॅरिनेशनसाठी ठेवून देते। तर इथे सर्वप्रथम मी गॅस चालू करून घेते आणि गॅस म्हणजे कढई थोडीशी तापली की त्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं तेल। एवढंसंच तेल याच्यात घालून घेणार आहे। तर आता इथे तेल तापलेलं आहे आणि आता मी याच्यात लसणाच्या पाकळ्या घालते। ह्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मी याच्यात घालून घेते। आणि ह्या लसणाच्या पाकळ्या घातल्या ना की ह्या थोड्याशा अशा परतायच्या, गॅस मिडियम ठेवायचा आहे आपल्याला। आणि ह्या लसणाच्या पाकळ्या झाल्या की याच्यामध्ये हे जे खडे गरम मसाले आहेत ना, ह्याच्यामध्ये मी आत्ता घेतलेला आहे लवंग, दालचिनी आणि काळी मिरी। तर ही मी याच्यात घालून घेते आणि ती घालून झाली की मग याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा
एक मोठा बाउल मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे। इथे मी 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत। तर हे अशा पद्धतीने भाजायचं आहे सगळं। आपण तेल घेण्यामागचं कारण असं आहे की कांदा हा खाली लागू नये, त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे। आणि आता हे व्यवस्थित सगळं आपल्याला भाजायचं आहे। हे आपल्याला सगळं मंद आचेवरती भाजायचं आहे। खूप जर गॅसची फ्लेम जर खूप जास्त असेल तर कांदा खूप लवकर काळा होऊन जाईल, परंतु तो भाजला जाणार नाही, फक्त त्याला कडवट असा वास येईल। तर त्याच्यामुळे हा कांदा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित भाजायचा आहे इथे। तर तुम्ही इथे बघू शकता की हा हलका ब्राऊन झालेला आहे। ह्याची भाजायची जी प्रोसेस आहे ना ती चालू झालेली आहे। हे बघा, हा अशा पद्धतीने हलका हलका गोल्डन ब्राऊन व्हायला लागलेला आहे। आणि हा हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आणि आता याच्यामध्ये मी घालणार आहे हे जे सुकं खोबरं आहे ना, हे सुकं खोबरं मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। हे 1 वाटी सुकं खोबरं आहे। ह्यात घालणार आहे ओलं खोबरं। तर इथे हे ओलं खोबरं, सुकं खोबरं हे सगळं घातलेलं आहे। आणि आता हे व्यवस्थित भाजायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण गॅसचा फ्लेम आहे थोडा कमी करायचा आहे, कारण आपली कढई आता व्यवस्थित तापलेली आहे। तर त्याची जी फ्लेम आहे म्हणजे त्याची जी गरमपणा आहे तो ह्या कांद्याला नाही लागणार, त्यामुळे गॅस पण खूप वेस्ट करायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी कढई तुमची गरम झालेली आहे। त्यामुळे आपोआपच कमी फ्लेमवरती हे तुमचं व्यवस्थित शिजणार आहे। हे बघू शकता तुम्ही। आणि आपल्याला खूप काळं करायचं नाही आहे। काही जण खूप काळं करतात, आणि कारण जर तुम्ही एक खूप काळं केलं ना तर तुमचं जे वाटण आहे तर ते सुद्धा काळपट होऊन जाईल। आणि जो चिकन किंवा तुम्ही अदर काही पदार्थ जेव्हा कराल ना तर त्या टायमाला ते पूर्ण काळं काळं होऊन जातं जेवण, तर रंगसुद्धा खूप वाईट येतो। म्हणूनच त्याच्यामुळे आपण खूप ह्याला काळं नाही करणार आहोत। तर हे अशा पद्धतीने अजून एक 2-3 मिनटं आपण ह्याला व्यवस्थित ढवळूया, कारण हे खाली लागायला नको कांदा त्याच्यामुळे, आणि सुकं खोबरं सुद्धा। तर हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हे 2-3 मिनटानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं, थोडंसं आलं घालायचं आहे। तर हे आता 2 मिनटं असंच ठेवते। तर आता मी ह्याच्यात घालणार आहे आलं। आणि आता ह्याला फ्लेम थोडीशी पुन्हा वाढवणार आहे। हे असं व्यवस्थित सगळं भाजून घेणार आहे। आणि हे भाजल्यानंतर आता मी ह्याच्यात घालणार आहे ही कोथिंबीर, आणि पुन्हा एकदा हे सर्व ढवळणार आहे असं। आणि आता मी गॅस बंद करते। आपलं व्यवस्थित सगळं भाजून झालेलं आहे। आणि हे जे आहे ते आहे एक्झॅक्टली मालवणी वाटण, जे आपण काळे वाटाण्याची आमटी किंवा इतर काही पदार्थ असतील तर त्याला वापरू शकतो। तर हे आपलं तयार झालेलं आहे वाटण। तर आपण आता सुरुवात करतोय मालवणी चिकन बनवण्यासाठी। तर सर्वप्रथम या भांड्यामध्ये मी तेल घालून घेते। आणि आता हे तेल थोडंसं गरम झालं की मग आपण सर्वप्रथम याच्यामध्ये घालणार आहोत तमालपत्र। तर मी इथे 3 तमालपत्र घेतलेली आहे, ते ही तमालपत्र मी याच्यात घालते। तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता घालते आहे 5 कांदे। मी इथे 5 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, तर ते मी घालते याच्यात। तर आता कांदा शिजलेला आहे आणि ह्यामध्ये मी आता घालते आहे टोमॅटो।
तर ह्याच्यामध्ये मी घालते आहे 2 टोमॅटो। इथे मी टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत आणि हे आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते, म्हणजे शिजवून घेते व्यवस्थित। काही जण चिकन बनवताना टोमॅटो घालत नाहीत, कारण काही जणांना असं वाटतं की टोमॅटो घातला की गोडसर होतं, परंतु असं काही नाही आहे। मालवणी मसाला हा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भाजणं असतं, त्याच्यामुळे तेवढं काही गोडसर होत नाही। काही जण टोमॅटो न वापरता करतात, फक्त कांद्यावरती करतात, ते सुद्धा छान लागतं। परंतु मालवणी जी ऑथेंटिक रेसिपी आहे त्याच्यामध्ये टोमॅटोचा वापर केला जातो, कारण ग्रेव्हीसाठी म्हणून केला जातो। खूप छान अशी मस्त लाल ग्रेव्ही येते आणि त्याच्यासाठी हे टोमॅटो मी घातलेला आहे इथे। तो हे व्यवस्थित असं परतवून घेते। टोमॅटो आपला शिजला आहे, कारण मी याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे आपला टोमॅटो थोडा सॉफ्ट होऊन जाईल आता थोड्याच वेळात। तर आता इथे टोमॅटो पण शिजलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी घालणार आहे थोडीशी आलं लसूण ह्याची जी पेस्ट आहे ना ती मी घालते याच्यामध्ये। मॅरिनेशनच्या टायमाला आपण टाकलेलीच होती, परंतु पुन्हा याच्यामध्ये मी ही पेस्ट टाकते 2 चमचे आणि पुन्हा याला व्यवस्थित असं शिजवून घेते, कारण आलं लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट असते ना ती पूर्णतः कच्ची असते, त्याच्यामुळे त्याला शिजवण्यासाठी हे पूर्ण मी हे असं शिजवून घेते। थोडेसे फ्लेम वाढवते गॅसची आणि त्याच्यावरती हे सर्व शिजवून घेते। हे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो आपलं व्यवस्थित शिजून झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये जी पेस्ट घातलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जायला पाहिजे। तर आता मी याच्यामध्ये जे मसाले आहेत आपले सुके मसाले आहेत ते मी याच्यात घालते। गॅसचा फ्लेम थोडासा कमी केला आहे आणि आता मी याच्यात घालणार आहे हळद, अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर एव्हरेस्टचा कश्मीरी चिली पावडर आहे, ती सुद्धा कलरसाठी मी घालते थोडी, इथे मी 2 चमचे घातलेली आहे। आणि महत्त्वाचा म्हणजे मालवणी मसाला, तर इथे मी हा मोठे 4 चमचे मालवणी मसाला घालते आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। खूप छान अरोमा येतोय। खूप छान अरोमा येतोय आणि हे जरा थोडेसे ड्राय झाले तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालते। तुम्ही कोणतेही तरीवाले आयटम कराल ना तर त्या टायमाला गरम पाणी फार महत्त्वाचं आहे। तर हे मी गरम पाणी वड्यासाठी गरम करून घेतलेलं होतं हे पाणी, तर हे पाणी मी थोडंसं चिकनमध्ये घातलं आहे की आपली जी ग्रेव्ही आहे ना जी ड्राय झालेली आहे ती खाली लागू नये म्हणून। सो थोडा वेळ आता मी ह्याला परतते। गावाला जेव्हा चुलीवरती जेव्हा मोठ्या टोपामध्ये चिकन केलं जातं ना त्याची जी एक टेस्ट असते ना ती खूप वेगळी असते, कारण चुलीवरचं चिकन ह्याची टेस्ट खूप वेगळी असते। गावाला जातो तेव्हा आम्ही करतो चुलीवरचं चिकन, परंतु इथे चूल नसल्यामुळे मी तुम्हाला फक्त एक दाखवू शकते की मालवणी चिकन कसं बनवलं जातं, ऑथेंटिक मालवणी चिकन कसं बनवलं जातं हे मी तुम्हाला दाखवू शकते। पण हे चुलीवरचं नाही, गॅसवरचं ऑथेंटिक मालवणी चिकन आहे। तर आता हे आपल्याला व्यवस्थित आपलं एकजीव झालेलं आहे आणि आपलं इथे जे चिकन जे मॅरिनेशनला ठेवलेलं होतं ते सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे, मॅरिनेट झालेलं आहे। तर ते मी आता ह्याच्यात घालून घेते। तर हे आता अशा पद्धतीत ह्याच्यात कलेजी पण आहे, लेग पीस पण आहे, नरम पीस पण आहेत थोडेसे। तर आता ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो असल्यामुळे ह्याला व्यवस्थित तरी सुटणार आहे। तरी पण आपला हा जो मसाला आहे ना ह्याच्या हे जे आहे ज्याला आपण मॅरिनेट करून ठेवलेलं भांडं होतं ना ह्याला पण पूर्ण मसाला लागलेला आहे। तर ह्यामध्ये मी आता थोडंसं हे गरम पाणी घालून घेते, थोडंसं गरम पाणी घालते हे
आणि हा जो मसाला आहे ना सर्व तो असा हे करून मसाला कुठेही वेस्ट जायला नको। आणि आता ह्याच्यावरती मी ठेवते लीड आणि हे चिकन मी थोडा वेळ शिजायला ठेवते। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालण्याचं कारण पण सांगते, कारण जोपर्यंत टोमॅटो आणि कांद्याला पाणी सुटणार तोपर्यंत चिकन आपलं शिजायला सुरुवात होणार, कारण आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि हे खाली लागू नये म्हणून मी थोडंसं ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे। आता ह्याच्यावरती मी हे लीड ठेवलेलं आहे आणि इथे चिकन आता मी शिजायला ठेवते आहे। तर हे आहे वड्याचं पीठ। आज वड्याचा पण बेत आहे, आणि मालवणी चिकन वडे हा बेत असल्यामुळे वडे कसे बनवायचे ते पण मी तुम्हाला दाखवते। आता हे मी कसे बनवले आहे वड्याचं पीठ ते मी तुम्हाला सांगते। सर्वप्रथम मी परवाच्या दिवशी तांदूळ व्यवस्थित धुवून घेतले, गावचे तांदूळ होते ते व्यवस्थित मी धुवून घेतले आणि त्यानंतर पांढऱ्या स्वच्छ कपड्यावर ते सुकत घातले आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित घरीसुद्धा तुम्ही किंवा जर तुम्हाला बाहेरून घरघंटीवरनं सुद्धा दळून आणायचे असतील तर तुम्ही तसं पण करू शकता, पण घरच्या काही मिक्सरमध्ये म्हणजे फूड प्रोसेसर वगैरे असेल तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये पण व्यवस्थित हे पीठ व्यवस्थित होतं। त्याच्यानंतर मी ज्वारी, गहू, उडदाची डाळ, थोडीशी चणा डाळ, बडीशेप, मेथी आणि धणे ह्या सर्व जरा जरा गोष्टी भाजून घेतल्या आणि त्यानंतर त्यासुद्धा मिक्सरला लावलेल्या आहेत आणि त्या ह्याच्यात मी मिक्स करून घेतलेले आहेत। इथे मी 2 वाट्या हे मी पीठ घेतलेलं आहे, 2 मोठ्या वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि आता मी याच्यात घालणार आहे मीठ थोडंसं, कारण मी याच्यात मीठ घातलेलं नाही आहे। तर मी आता इथे 1 चमचा हे एवढं मीठ घालते आणि हे आधी सर्व मिक्स करून घेते। आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, मालवणी वड्याचं पीठ म्हणजे मालवणी वडे बनवताना नेहमी वडे हे गरम पाण्यात भिजवायचे। जसं आपण तांदळाची भाकरी किंवा ज्वारी वगैरेची भाकरी आपण जशी गरम पाण्यामध्ये आपण भिजवून घेतो ना, तसं हे भिजवून घ्यायचं आहे। खूप कडकडीत पण पाणी नाही ठेवायचं आहे आणि म्हणजे कोमटच घ्यायचं आहे पाणी। तर आता हे मीठ व्यवस्थित आपलं हे झालेलं आहे। तर आता मी याच्यामध्ये पाणी व्यवस्थित घालून घेते। सो अशा पद्धतीत हे सगळं हे वड्याचं पीठ जे आहे ना ते अतिशय घट्ट मळून घ्यायचं आहे, कारण ते वड्याचं पीठ जर तुम्ही घट्ट नाही मळलं सैलसर मळलं, कारण वड्याचं पीठ हळूहळू सैल होत जातं, तर ते अशा पद्धतीत घट्ट मळून घ्यायचं आहे। आणि आता हे थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं आहे वड्याचं पीठ। हे असंच मी रेस्ट करायला ठेवते, तोपर्यंत बघते आपलं चिकन किती शिजलेलं आहे ते। चला तर मग आपण बघूया आपलं हे जे नॉर्मल चिकन आहे मालवणी चिकन ते किती तयार झालेलं आहे ते। हा 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 खूप छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता लेग पीस जे चिकन जे आहे ते व्यवस्थित सुटलेलं आहे, हाडापासून सोडलेलं आहे। तर आता याच्या लीड ठेवते आणि थोडा वेळ अजून शिजायला ठेवते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी वाटण घालते। तर इथे मी आता टोपात शिजायला घातलेला आहे, कारण झालंय काय, जे मी भांडं किंवा जी कढई मी घेतलेली होती ना ती छोटी पडलेली आहे, कारण अजून याच्यामध्ये वाटण घालायचं आहे। त्याच्यामुळे गावाकडे जसा टोप वापरला जातो ना तसा मी इथे गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि सगळं जे चिकन आहे ते मी याच्यात घातलेलं आहे आणि आता हे शिजायला ठेवते आणि त्यानंतर ह्याला मी वाटण लावते। तर आता मस्त आपलं चिकन शिजतंय। तर इथे आता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे। आता मी याच्यात घालते आहे वाटण, जे मगाशी मिक्सरला लावून घेतलं आणि ते बरोबर 1 वाटी वाटण झालेलं आहे। तर हे जे पूर्ण वाटण आहे ते मी याच्यात घालून आता मिक्स करते सर्व। आणि आता मी याच्यात घालणार आहे पाणी। याच्यात मी घातलेलं आहे गरम पाणी आणि हे अशा पद्धतीत आणि हा तयार झालेला आहे आपला मालवणी रस्सा आणि ह्याला आता उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता तवंग यायला सुरुवात झालेली आहे, तेलाचा तुम्हाला तवंग दिसत असेल वरती। तर आता मीडियम गॅसवरती मी आता हे चिकन शिजायला ठेवते
तर आता मी याच्यामध्ये घालून घेते कोथिंबीर। तर आपलं तयार झालेलं आहे मालवणी पद्धतीचं चिकन, ओलं चिकन झालेलं आहे हे। आणि मी आता भातसुद्धा लावून घेते। चिकनला मस्त अशी उकळी येते, कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि खूप छान तुम्हाला दिसत असेल। तर आता इथे तुम्ही बघू शकता हे पीठसुद्धा व्यवस्थित आलेलं आहे। आणि इथे मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आणि ही आहे माझ्याकडे एक झिपलॉकची पिशवी होती, कारण सकाळी मी दुधाची पिशवी ठेवायला विसरलेली। कारण दुधाची पिशवी जर तुम्ही ठेवली आणि जर तीसुद्धा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जर ॲल्युमिनियम फॉईल असेल तर ॲल्युमिनियम फॉईलवरती सुद्धा तुम्ही वडे टाकू शकता। पण माझ्याकडे झिपलॉकची पिशवी होती जिची झिपलॉक गेलेला आहे, सो मी विचार केला ही वापरते। तर ही वापरायच्या आधी सर्वप्रथम हे जे पीठ आहे ना ते तुम्ही बघू शकता व्यवस्थित पीठ आलेलं आहे। आता हे अशा पद्धतीत पीठ आलेलं आहे व्यवस्थित। तर आता याचे मी गोळे करून घेणार आहे। समजा आता हा एवढा वड्याचा मी गोळा करून घेतलेला आहे, हा असा एवढे वड्याचे पीठ घ्यायचे आहेत गोळे करून। तर ही आहे झिपलॉकची पिशवी, थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि याला असं लावायचं आहे आणि हा असा गोळा याच्यावर ठेवून हे व्यवस्थित हा जो हात आहे ना असा हा जो भाग आहे ना त्याने असा हा वडा थापून घ्यायचा आहे व्यवस्थित। काही जण मध्ये ह्याला होल करतात, परंतु मी होल करत नाही असा। आणि इथे तुम्हाला दाखवते गॅसवरती इथे थोडंसं मी आधी हे पीठ टाकून बघते। तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। वड्याचा जो गोळा जो मी आत्ता इथे टाकला तो व्यवस्थित वर आलेला आहे। तर आता हा जो वडा आहे ना तेल मस्त गरम झालेला आहे, तर हा वडा मी आता तेलात सोडते। मस्त असा वडा टम असा वडा फुगलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। हा हलका हलका ब्राऊन होत आलेला आहे। तर असं थोडा वेळ ह्याला वरून दाबायचं आहे की ज्याच्यामुळे हा खालून व्यवस्थित शिजेल। हे बघा मस्तपैकी असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे हा असा, आणि दोन्ही बाजूने हा असाच गोल्डन ब्राऊन करायचा आहे। मीडियम फ्लेमवरती हा शिजवायचा आहे आपल्याला, मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे। हा बघा हा अशा पद्धतीत। तर हा तयार झालेला आहे आपला पहिला वडा। तर हे जे बाकीचे जे वडे आहेत ना, आता हे जे बाकीचे जे वडे आहेत ना ते सुद्धा मी अशाच पद्धतीत फ्राय करून घेते। अस्सल मालवणी पद्धतीची मालवणी चिकन थाळी, ज्याच्यामध्ये आहेत वडे, भात, सोलकढी, इथे आहे कांदा लिंबू, हे आहे ओलं चिकन विथ कलेजी आणि हे आहे डाएट चिकन। जर तुम्ही याच्यातला पालक काढलात ना आणि कांदा घातलात ना तर हे झालेलं आहे सुकं चिकन। तर अशा पद्धतीने माझी आजची ही जी मालवणी पद्धतीतली चिकनची जी थाळी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।